संतोष देशमुख हत्या प्रकरणातली आतापर्यंतची सर्वात मोठी आणि एक्सक्लुझिव्ह बातमी आपण पाहणार आहोत। हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड सुदर्शन घुलेसह 3 आरोपींनी कबुली दिल्याची माहिती आहे। सुदर्शन घुलेने या प्रकरणामध्ये हत्येची कबुली दिलेली आहे अशी माहिती सूत्रांकडून समजते। त्याच्यासह जयराम साटे, महेश केदार यांनीही गुन्ह्याची कबुली दिली अशी ही माहिती आहे। एबीपी माझाच्या हाती एक्सक्लुझिव्ह माहिती लागली आहे आणि या कबुलीमुळे मुख्य आरोपी वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात अडकलाय। आधी गुन्हा केला नाही असा दावा करणाऱ्या घुलेला आवादा कंपनीतला धमकीचा व्हिडिओ दाखवल्यावर तो बोलायला लागला। होय, आम्हीच अपहरण केलं, आम्हीच खून केला अशी कबुली घुलेने दिली आहे। खंडणी प्रकरणामध्ये देशमुख ह्या अडथळा होत होते असं त्यांनी म्हटलंय। आवादा कंपनी परिसरामध्ये देशमुख आणि ग्रामस्थांनी मारहाण केली। प्रतीक घुलेचा वाढदिवस असतानाच आम्हाला मारहाण केली, त्याचा व्हिडिओ व्हायरल केल्याचा राग मनात होता आणि म्हणून हत्या केल्याचं घुलेने कबूल केलंय अशी एक्सक्लुझिव्ह माहिती एबीपी माझाला मिळालेली आहे। कालच या प्रकरणामध्ये बीड कोर्टामध्ये सुनावणी झालेली होती आणि त्यानंतर ही माहिती समोर येते। ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया महत्त्वाचे मुद्दे। आरोपींची कबुली कशी आहे बघूया। सुदर्शन घुले, जयराम साटे, महेश केदारची गुन्ह्याची कबुली त्यांनी केल्याचं सूत्रांकडून कळतंय। मास्टरमाइंड सुदर्शन घुलेची हत्येची कबुली सुद्धा समोर आलेली आहे असंही कळतंय। खंडणीचा व्हिडिओ दाखवताच सुदर्शन घुलेने कबुली दिली। होय, आम्हीच देशमुखांचं अपहरण केलं, हत्या केली, सुदर्शन घुलेची कबुली असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। देशमुख आणि ग्रामस्थांकडून आवादा कंपनी परिसरामध्ये मारहाण करण्यात आलेली होती। आमचा मित्र प्रतीक घुलेच्या वाढदिवशी झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल करत आम्हाला आव्हान दिल्याचा राग असल्याचं त्यांनी म्हटलंय। सरपंच संतोष देशमुख खंडणीमध्ये अडसर होत असल्याची घुलेची कबुली असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। 29 डिसेंबरला विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये बैठक झाली असं सुदर्शन घुलेने म्हटलंय। नांदूर फाट्यावरती तिरंगा हॉटेलमध्येही विष्णू चाटेसह बैठक झाली। देशमुखांच्या हत्येचा व्हिडिओ शूट केल्याची महेश केदारची कबुली सुद्धा असल्याचं कळतंय। दरम्यान यावरती मनोज जरांगे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। वाईट वाटतं की एका चिल्लर कामासाठी एक चांगल्या लेकराचा यांनी खून केला, यांनी बळी घेतला, हे इतकं वाईट झालं। एक नंबरच्या आरोपींना हे करायला लावलं, हे त्या आरोपीनं बाकीच्यांनी कबूल केलं। याचाच अर्थ आता यांना फाशी व्हायला पाहिजे। याचाच अर्थ असा होतो की हे लोक सगळे धनंजय मुंडेचे आणि ह्या कटात धनंजय मुंडे सहभागी। ही लय महत्त्वाचा विषय। आता सरकारनं याला फुलस्टॉप द्यायचं काम केलं आहे। धनंजय मुंडेला हे करायला नाही पाहिजे आणि हे पाप अजितदादांनी सुद्धा डोक्यावर नाही घ्यायला पाहिजे। विशेष करून याला याच्या दादाचा सुद्धा हात आहे की काय मग असं वाटायला सुरुवात होईल। म्हणून अजितदादा पवारांनी सुद्धा धनंजय मुंडे या कटात सहभागी असल्यामुळं त्याला 302 मध्ये घ्यायला पाहिजे। तो हाय म्हणजे हाय। तर घुलेसह तिघांच्या कबुलीमुळे वाल्मिक कराडचा पाय आणखीन खोलात गेलेला आहे। देशमुखांच्या हत्येचा व्हिडिओ शूट केल्याची महेश केदार यांनी कबुली दिलेली आहे आणि त्याचबरोबर सुदर्शन घुलेने अपहरण आणि आत्महत्येच्या बाबतीमध्ये मोठी कबुली दिलेली आहे। याच्यामध्ये जी पार्श्वभूमी होती सगळ्या घटनांची ती सुद्धा त्याने कबुली जबाबामध्ये सांगितल्याचं सूत्रांच्या माध्यमातून कळतंय। एबीपी माझाकडे ही एक्सक्लुझिव्ह माहिती आलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।